अहिल्यानगर शब्दगंध साहित्य परिषदेच्या 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचं रविवारी सकाळी संमेलनाध्यक्ष डॉक्टर तेडगावकर, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात उद्घाटन झालं. शब्दगंध साहित्य परिषदेच्या 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचं रविवारी सकाळी संमेलनाध्यक्ष डॉक्टर संजीवनी तेडगावकर, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात उद्घाटन झालं. या प्रसंगी स्वागत अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माळवेत संमेलनाध्यक्ष पुरुषोत्तम भापकर, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉक्टर राजेश गायकवाड, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार लहू कानडे, माजी जिल्हा परिषद सदस्य देवीदास धस, जयंत येलुलकर, ज्ञानदेव पांडुळे, सुनील गोसावी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर यांना शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, तर डॉक्टर सुनील कुमार सरनाईक यांना डॉक्टर कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना संमेलनाध्यक्ष डॉक्टर संजीवनी तेडगावकर म्हणाल्या, केवळ पुरस्कारासाठी लिहिले जाणारे साहित्य आजच्या समाज जीवनासाठी घातक आहे, अशी खंत व्यक्त करत साहित्याच्या प्रयोजनामध्ये, जगण्याच्या प्रयोजनामध्ये आपण वेगळा विचार केला पाहिजे. यावेळी बोलताना पद्मश्री पोपट पवार म्हणाले, शब्दगंध साहित्य चळवळ उभी राहताना मी पाहिले, मात्र या चळवळीला राजकीय पाठबळ असणं गरजेचं आहे. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, नव्या पिढीला आपल्याला शब्दगंधशी जोडायचं आहे. यावेळी बोलताना स्वागत अध्यक्ष संपत बारसकर म्हणाले, माणसाला माणूस म्हणून न्याय देण्याची भूमिका साहित्य घेत असतात. चेटकिनी सारख्या वागून तुम्हाला छळत राहतात आणि त्या छळत राहणार. तुम्हाला जर चांगलं वागावं त्यांनी असं वाटत असेल तर तुम्ही आजपासून ह्या साहित्य संमेलनाची ही शिदोरी समजा. इथून पुढे त्यांचे निर्णय घेण्याचं त्यांना स्वातंत्र्य द्या. ज्या बाईला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं, तिच्या आयुष्याच्या इतिहासाकडे जर तुम्ही पाहिलं तर ती बाई तिच्या स्वतःच्या जीवनासोबत तिच्या कुटुंबाच्या जीवनाचा आणि समाजाच्या जीवनाचा सुद्धा सुंदर बगीचा करते. मग ती जिजाबाई असेल, सावित्रीबाई असेल, आणखी कोणतीही महिला पहा, तुमच्या गावातली, इथं शर्मिलाताई बसलेले आहेत, सुनील भाऊंच्या खांद्याला खांदा लावून काम करतात म्हणून ते एवढं घेऊ शकतात. त्यांनी जर म्हटलं असतं की तुम्ही घरी राहा तर हे शक्य नव्हतं संमेलन होणं. म्हणून माझा नवरा इकडे बसलेला आहे. मला जे स्वातंत्र्य दिलं त्या स्वातंत्र्याच्या बळावर कविता लिहिता येतात. आम्हाला साधा उच्चार काढता येत नाही लोकांना, तर जिथं मी हे बोलू शकतेय, हे स्वातंत्र्य मला ज्या माणसानं दिलं, असा माणूस आम्हाला जोडीदार म्हणून अपेक्षित आहे. आणि असे जोडीदार जर आम्हाला भेटले तर आम्ही त्यांना सर आखोपे ठेवू ना. रात्रंदिवस सुंदर 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 सगळा बगीचा. म्हणून जाताना काही द्यायला पाहिजे म्हणून ही एक कथा तुमच्या समोर ठेवली. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सांगण्यासारख्या होत्या, पण वेळेअभावी थांबूया, कारण पुढचे बरेच सत्र आहेत आणि अध्यक्षांना किती बोलावं. आता ही जी चिठ्ठी आहे बिचाऱ्यांनी मला लाजकाचं फक्त गेयची दिली आहे, थांबा म्हणून दिली असते तर अवघड झालं असतं. पण आता एक या सगळ्यांची तरुण मैत्रिणींची विनंती मान्य करते आणि बारसकर साहेबांनी एक हे केलेली आहे तर ती कविता सादर करते. लहूदादा तुम्ही थांबावं थोडंसं आहे. मातृत्वाच्या अंगानं जाणारी कविता आहे जी रात्री मी सादर केली होती आणि त्याच्यानंतर एक गेय कविता आणि थांबते. हिरा तूच खरी संस्कृतीची वारस. हिरा तूच खरी संस्कृतीची वारस. फाटक्या संसाराची लिपछाप करताना कड्या इतकी तुझी उत्तुंग उंची हिरकणी नावाच्या अलौकिक इतिहासालाही तोलता आली नाही. चुलीची सरपणकाडी, पहाटेचं सडा सारवण आणि संध्याकाळच्या तुळशी दिव्यासगट दुभत्या गुराढोरांची तुला काळजी होती. सासूरवासी नसल्यामुळे रायगडावर दही दूध विकताना बुडालेल्या सूर्याचं आणि गडाच्या वाटा बंद करणाऱ्या तटबंदीचंही तुला राहिलं नाही भान. पोटच्या लेकरासाठी उरातल्या काळोखाने हंबरलीस, कासावीस झालीस, तेव्हा तान्ह्याला पाजण्यासाठी तुझ्या पाण्यालाच खरी भूक लागली होती. मरण वेदनेला न जुमानता कड्यावरून उडी घेण्याचं धाडस तुझ्या मातृत्वाने केलं आणि खना नारळाने ओटी भरून राजवाड्यात
केलेलं तुझं तेव्हाच ते कौतुक माझ्या 6 वारी लुगड्याला आज पेलवत नाही, माझ्या 6 वारी लुगड्याला आज पेलवत नाही. परवा जिल्हा परिषदेनं सरकारी धोरणात बालकांच्या आरोग्यासाठी स्तनपान सप्ताह साजरा केला. आम्हाला हे सांगावं लागतंय आता. परवा जिल्हा परिषदेनं सरकारी धोरणात बालकांच्या आरोग्यासाठी स्तनपान सप्ताह साजरा केला. आयांनो, लेकरांना अंगावर पाजा, आईच्या दुधाला पर्याय नाही, ही जीवघेणी अक्षरं खडूने फळ्यावर लिहिताना तुझ्या वाघीण काळजाची आठवण झाली काल कविता शिकविताना. आईची वेदना माझ्या डोळ्याच्या कड्या कपारीतून वाहत आली. आईची वेदना माझ्या डोळ्याच्या कड्या कपारीतून वाहत आली. माहिरकणे तुझा पाना मला दे, तुझा पाना मला दे, तुझा पाना मला दे. आणि सगळ्या लोकांच्या आबादानीसाठी, शेतकऱ्यांच्या आबादानीसाठी महानोरांनी, कविवर्य गीतकार नादू महानोर यांनी एक अत्यंत सुंदर पसायदान लिहिलेलं आहे, ज्याला मी पसायदान म्हणते. ती एक रचना आपल्यासमोर ठेवते आणि थांबते. सूर्यनारायणा नीत निवान उगवा. आणि मग शब्दगंधाची चर्चा सुरू झाली, कारण लहू कानडे साहेब त्यातच असल्यामुळं आणि तो पिंड ह्या दोघांचा आहे आणि त्यातून शब्दगंध साहित्य संमेलन घ्यायचं ठरलं. आणि मग कुठे घ्यायचं म्हटलं, घ्या हिवरे बाजारला. मग पहिला स्वागताध्यक्ष मी झाला, संपतराव. पण मला बऱ्यापैकी बोलता आलं बरं का, कारण त्यावेळेस आमचे या क्षेत्रात येण्याचे जे मार्गदर्शक होते, बापू साहेबांना सर्वांना कल्पना, कैलासवाची जगन्नाथ पाटील दळवी, जे चास सोनेवाडीचे आमचे मेवणे होते आणि या राजकारणातला एक आदर्शवाद होता. आणि यशवंतराव गडाख साहेब, ही सगळी एकत्र असणारी मंडळी. तेवढं बऱ्यापैकी वाचन माझं चांगल्यापैकी आहे. आणि त्या वाचनातून मग ते साहित्य संमेलन छान पद्धतीने झालं. म्हणून मी त्यांना म्हणालो की मला इथे ऐकायला बोलवा, आता उद्घाटन नको, पण यानंतर मात्र मी श्रोत्या म्हणून येईल बरं का. कारण एक चळवळ उभी होताना पाहिली आणि ती 16व्या साहित्य संमेलनापर्यंत एवढ्या उंचीवर जाते, याच्या पाठीशी राजकीय पाठबळ असावं लागतं. म्हणून संग्रामभाई यांनी सांगितलं की आम्ही पाठबळ दिला, कारण महाराष्ट्राच्या साहित्याची दार ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपर्यंत झाली. आणि या राज्याचे पहिले मुख्यमंत्री का ज्यांनी स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रतापगडावर आणलं आणि छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांचं साहित्य समजून सांगितलं. कारण छत्रपती शिवरायांचं साहित्य हे हिंदवी साहित्य होतं, पण ते आपण एकत्र आलो आणि या सगळ्यांच्या चर्चेमधून ऐकायला भेटलं की आम्ही सगळेच मंडळी एकत्र येत असतो आणि संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष तुम्हाला करायचं, त्याचं कारणच असेल की नवीन पिढी आपल्याला जोडायची. कारण तुम्ही याच्यामध्ये स्वागताध्यक्ष झाले, तुमच्याबरोबर अनेक या ठिकाणी युवक येणार आणि अनेक जण जरी आले तर ते 5-10 जरी आम्हाला जर साहित्यिक म्हणून जर भेटले, त्यांच्या मनामध्ये जर तो विचारांचा बदल जर झाला, तर या महाराष्ट्राचं साहित्य आणि महाराष्ट्राचं साहित्य क्षेत्रातलं भविष्य हे कुठतरी भविष्यामध्ये दिशा देऊ शकतं. आणि म्हणून ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी मागची जबाबदारी दिली. यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आपल्याला संपदाला अध्यक्ष करायचं, कारण आपल्याला ती नवीन पिढी याच्याशी जोडायची. आणि म्हणून त्यांनी ती संपदाला यावर्षी जबाबदारी दिली आहे. कारण त्याचा उद्देशच तो आहे की पुढची पिढी घडवायची. आपण पाहतो की आता सातत्याने आपण ऐकत असतो डिजिटल युग आलं, सोशल मीडियाचं युग आलं, पण हे युग जरी कुठलं जरी आलं तरी ह्या युगाबरोबर आपल्याला साहित्य फार महत्त्वाचं आहे, वाचन संस्कृती फार महत्त्वाची आहे. अनेक लोक आपण पाहतो की सोशल मीडियावर देखील वाचत असतात, पण सोशल मीडियावरती वाचणाऱ्या प्रतिक्रिया काही आपण टाकलेले लोक डिलीट करत असतात, त्याच्यामध्ये एडिटिंगचे ऑप्शन असतात, एडिट करत असतात आणि त्याला किती महत्त्व द्यायचं हे वाचणाऱ्याला देखील ठरवावं लागतं. पण जे साहित्य, जो साहित्यिक निर्माण करतो हे पिढ्याना पिढ्या आपल्याला वाचायला मिळतं,
आणि त्या पिढ्या चांगल्या विचारांनी घडतात. म्हणून आज संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आज किती शतकं पार झाले तरी ती ज्ञानेश्वरी या ठिकाणी आज आपल्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये आज आहे. आणि त्याचा विचार आजही त्याचं अवलोकन आजही आपण करू शकतो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं या सगळ्या साहित्यिक मंडळींचा एक प्रयत्न असतो की हे टिकलं पाहिजे, नवीन पिढी घडली पाहिजे. आणि म्हणून संपदाला तुमच्या आणि आमच्यासारख्यावरती एक जबाबदारी त्यांनी टाकली. आणि आपल्यासारख्याकडे फक्त जबाबदारीपुरतं ते पाहत नाहीत, संमेलनापुरतं पाहत नाहीत, तर उद्याच्या भविष्यातला साहित्यिक आपल्यासारख्यांच्या माध्यमातून पुढे यावा अशा एक आशेने देखील आपल्यासारख्याकडं ही मंडळी आशेने पाहतात. आता काय विचार बऱ्याच लोकांचे वेगवेगळे असतात. दरेकर नानांनी वेगळे विचार मांडले, तुमचे आमचे विचार वेगळे. आता नाना गाव बदललं की विषय बदलतात, जिल्हा बदललं तर फार मोठे विषय बदलतात. पण आमच्याकडं पोपटराव पवार साहेबांसारखं एक विचारांचं एक वेगळं विद्यापीठ आहे की त्याच्यात जरी गाव खेडं असलं तरी त्याचा विचार मुंबईसारख्या शहराला देखील लागू होतो असे विचार या ठिकाणी आपल्याकडे आहे. आणि म्हणून त्यांच्या विचारांना काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आज त्यांच्याच बाजूला त्यांच्या तालुक्यामध्ये असणारं अजून एक अण्णा हजारेंसारखं एक वेगळं विचार असणारं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी कालच ते दिल्लीच्या विषय प्रतिक्रिया काल अण्णांनी व्यक्त केल्यात. वस्तुस्थिती आहे की त्यांनी सांगितलं होतं, मागच्या विधानसभेत त्यांनी सांगितलं की त्यांचं काम नाही ते करू नये. त्यामुळे हे ओळखलं देखील गेलं पाहिजे की कुठल्या व्यक्तीचं कुठलं काम असतं हे लक्षामध्ये आलं पाहिजे. नाही तर आता बऱ्याच वेळा असं होतं, एखादा मोठा कार्यक्रम झाला त्याला वाटतं आता मी लगेच पुढच्या निवडणुकीला फॉर्म भरला पाहिजे, पण तो कार्यक्रम वेगळा असतो, त्याला लक्षात येत नाही. एखाद्याला वाटतं की मी आता शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी झालो, फार मोठं माझी संस्था आहे, माझं फार शिक्षण क्षेत्रामधलं कार्य आहे, त्याला कोणतरी वरतून कोणतरी चावी मारतं आणि ती चावी मारली की तिकडे गाडी चालू होऊन जाते. पण तसं नसतं येळूरकर साहेब, ते फक्त निवडणुकीपुरते ते विचार मांडतात. निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला सांगतो त्याचे कुठलाही विचार नसतात, त्यांचं फक्त अजेंडा असतो की निवडणूक करायची. आणि हे लोक ओळखले पाहिजे. आता आमच्या निवडणुका होऊन गेल्यात, यांच्या निवडणूक आहे, पण ह्या निवडणुकीचा आणि साहित्य संमेलनाचा काही संबंध नाही. पण हे काही लोक असे असतात की त्या कामाच्या आड त्यांचा वेगळा अजेंडा असतो, खाजगी अजेंडा असतो. त्यामुळे हे लोक ओळखण्याची आवश्यकता असते. आणि तशाच प्रकारची प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी देखील काल आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ती व्यक्त केली आहे. आणि म्हणून या सगळ्या कामाच्या माध्यमातून देखील साहित्याचा ठेवा हे शब्दगंध ज्यावेळेस निर्माण झाल्यानंतर एक मनुष्य त्यांनी जोडला. आज 16 वर्ष म्हणजे 16 साहित्य संमेलन त्यांनी आज घेतलेले आहे. वर्ष त्यांना भरपूर झाले, कारण कोविडचे 2 वर्ष त्यांना संमेलन घेता आलं नाही. पण बऱ्याच वर्षापासून हे सगळे प्रयत्नशील आहेत आणि पुढची पिढी घडवण्याचं देखील काम ही सगळी मंडळी या शब्दगंधच्या माध्यमातून करतायत. अनेक छोटे मोठे कार्यक्रम छोटे खाली या ठिकाणी पार पडत असतात. वेगवेगळी पुस्तकं ते प्रकाशन करत असतात. अनेक वेळेला पांडुळे साहेबांची देखील वेगळी पुस्तकं त्यांनी लिहिलेलं साहित्य हे देखील आम्ही या ठिकाणी वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि त्याचा प्रकाशनच्या निमित्तानं देखील आम्ही सगळेजण मंडळी एकत्र येत असतो. म्हणून आजचा हा कार्यक्रम हा राज्यस्तरीय असला, राज्यातून वेगवेगळे लोक प्रतिक्रिया देतात, त्याच्यामध्ये सगळा एक वेगळा ठेवा असतो. पण पुढच्या काळामध्ये याला जसं आज मी असेल, संपतदादा असतील, आमच्या नंतर देखील एक कुठेतरी युवकांनाच या ठिकाणी आपण स्वागताध्यक्ष म्हणून संधी द्यावी, जबाबदारी द्यावी की ज्याच्या माध्यमातून हे सगळं कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचलं आणि नवीन पिढीच्या माध्यमातून हा एक ठेवा आपल्याला कुठेतरी पुढे घेऊन जाता येईल. आज साहित्य जर त्यांनी वाचलं, चांगल्या प्रकारे ते साहित्याशी जर लोक जोडले गेले तर मला खात्री आहे की संपतदादांची भूताची कविता सांगितली तर त्याचं निश्चित रूपांतर या माणुसकीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि संपतदार त्याच्यावरती माणुसकीवरती भविष्यामध्ये एका तुमच्या पुस्तकामध्ये त्याच्यावरती आर्टिकल लिहितील की मला माणसातला माणूस दिसला आणि माणसातला देव दिसला. अशा प्रकारे देखील पुढे उद्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम आपटे यांचं निसर्ग लॉन
आपल्या कोणत्याही आनंद सोहळ्याचा आनंद इथे होतो द्विगुणित. सर्व सोयी सुविधांनी युक्त, सुसज्ज, प्रशस्त आणि मनमोहक. निसर्ग लॉन्स व मंगल कार्यालय, शेंडी चौक, इंडियन ऑइल पेट्रोल पंपा शेजारी, अहिल्यानगर. अधिक माहितीसाठी संपर्क 98 34 57 80 56 किंवा 92 25 32 96 66. साखरपुडा, हळदी समारंभ, विवाह सोहळा, वाढदिवस, रिटायरमेंट अशा आपल्या कोणत्याही कौटुंबिक सोहळ्याचे आनंदाचे साक्षीदार व्हा निसर्ग लॉन्स आणि मंगल कार्यालयासोबत. आम्ही करू आपले क्षण अविस्मरणीय, आनंददायी.